नमस्कार, वर्षा हाऊस ऑफ फूड्समध्ये आपलं खूप स्वागत आहे. दिवाळी फराळ रेसिपीमध्ये आज आपण भाजक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघूया. रेसिपी सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे, जर तुम्ही अजून चॅनल माझं सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनही दाबा, म्हणजे नवनवीन रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. भाजके पोहे दोन प्रकारचे आहेत. हे एक पोहे असतात भाजके, हे अशा प्रकारचे. हे दगडी चपटे भाजके पोहे आहेत. तर आपण आज ह्याच दगडी चपट्या भाजक्या पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत. चिवड्यासाठी इथे मी 1/2 किलो भाजके पोहे घेतले आहेत. हे भाजके पोहे आपण आधी चाळून घेऊया. त्यात बारीक जो काही चुरा असेल तो निघून जाईल. पोहे इथे सगळे चाळून झालेले आहेत. चिवड्यात घालण्यासाठी इथे मी काही चिवडा मसाल्याचं साहित्य घेतलं आहे. हे 2-3 चमचे धने आहेत, 1 चमचा जिरं, तेजपत्त्याचं एक छोटं पान आहे, 2-3 लवंगा, 4-5 मिरे, ही बॅडगी मिरची आहे कमी तिखट असलेली, 2 दालचिनीचे छोटे तुकडे आहेत, अर्धा चमचा जिरं आहे आणि 1 चमचा बडीशोप आहे. हे सगळं साहित्य भाजून याची पूड करायची आहे. गॅसवर एका कढईत हे सगळं साहित्य आपण आता भाजून घेऊया. मसाले सगळे हे भाजून झालेले आहेत. याची मिक्सरवर बारीक पूड करून घेऊया. चिवडा मसाला इथे वाटून झालेला आहे. ह्या मसाल्यामध्येच मी इथे 1 चमचा आमचूर पावडर मिक्स करत आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर जर अवेलेबल नसेल तर तुम्ही 2-3 चिमूट लिंबूसत्व पावडर यात घालू शकता. चिवड्यात घालण्यासाठी एक वाटण तयार करून घ्यायचे. त्याकरता मी इथे 5-6 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 3-4 कढीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत. ह्या वाटणात आपल्याला मीठ घालून वाटायचं आहे. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते. चिवड्यात घालण्यासाठी इतर काय काय साहित्य घेतले ते बघूया. 2 चमचे पिठी साखर घेतलीये, थोडीशी मोहरी, 1/2 चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट, थोडंसं जिरं आणि 1 चमचा हळद, थोडेसे सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत पातळ, 1 हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतले आणि खूप सारा कढीपत्ता, पाव वाटी डाळवं घेतले, अर्धी वाटी शेंगदाणे आणि इथे 7-8 काजू, 7-8 बदाम आणि 7-8 बेदाणे घेतलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर आणि तेल. कढईमध्ये आता 1 वाटी तेल टाकत आहे. सुरुवातीला आपण शेंगदाणे या तेलामध्ये तळून घेऊया. शेंगदाणे इथे तळून झालेले आहेत, रंग पण याचा बदललेला आहे. हे सगळं तळलेलं जिन्नस आपण पोह्यावर टाकत जायचे. हे असं पोह्यांवरच टाकल्यामुळे निथळलेलं सगळं तेल या पोह्यांवरच राहतं. खोबऱ्याचे काप मध्यम आचेवर हे तळून घ्यायचे. खोबऱ्याचे काप खूप लवकर करपतात, खूप काळजीपूर्वक याला तळून घ्यायचे. डाळ किंवा डाळवं तळूया. डाळवं पण लवकर तळलं जातं, एखादं मिनिट भरातच हे तळून झालेलं आहे. आता हे काजू तळून घेऊया. काजू पण खूप लवकर तळले जातात, खूप याला लाल होईपर्यंत तळायचं नाही. बदाम, सगळं जिन्नस आपलं तळून झालंय. या कढईतल्या तेलामध्येच आता आपण मोहरी घालूया, जिरं घालूया. मोहरी व जिरं इथे छान फुटलेलं आहे. यामध्ये हिरवी मिरची आणि कढीपत्ता, कोथिंबीर पण आपल्याला तेलातच टाकायची. मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर सगळ्याचा ओलसरपणा निघायला हवा. हे जे आपण वाटण करून घेतलेलं होतं ते घालूया. आपण हे जे हिरवी मिरची लसणाचं वाटण घातलंय त्यामध्ये आपण मीठ घातलंय, ते यासाठी की भाजक्या पोह्यात कधी कधी मीठ मिक्स होत नाही, ते तळाशी राहतं. असं वाटणात घातल्यामुळे पोह्यांवर ते छान एकसारखं मिक्स होईल, म्हणून आपण वाटणात मीठ घातलेलं आहे. चिवड्याचा कुरकुरीतपणा टिकण्यासाठी मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्त्यातली ओलसरपणा जाणं गरजेचं आहे. तेलामध्ये छान याला तळून घ्यायचे. हे सगळं साहित्य छान नीट तळल्या गेलेलं आहे. यामध्ये आता हे बेदाणे घालूया.
बेदाणे इथे फुललेले आहेत. हळद घालूया. गॅसची फ्लेम मंद आहे. लाल तिखट घालत आहे. तुम्हाला अजून तिखट हवा असेल तर यात तुम्ही अजून घालू शकता. आपण हा जो मसाला वाटून घेतलेला आहे तो घालूया. ह्या घरी केलेल्या मसाल्याच्या ऐवजी तुम्ही रेडीमेड जो चिवडा मसाला विकत मिळतो तो 4-5 चमचे या चिवड्यामध्ये घालू शकता. हिंग. सगळं मिक्स करूया चांगलं. हे जे आपण आता भाजके पोहे घेतलेले आहेत ते या फोडणीत घालून घ्यायचे. भाजके पोहे तसे भाजलेलेच असतात, पण हवेतला दमटपणा, ओलसर वातावरण त्यामुळे हे नरम पडू शकतात. म्हणून याला आपण कढईत घालून एकदा छान हलवून घ्यायचं आहे. यावेळेसच आता पिठी साखर घालूया, म्हणजे साखर छान मिक्स होईल. 2 चमच्यांनी असा याला हलवूया. याच स्टेजला तुम्हाला जर तिखट मिठाचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही आता त्यात ॲड करू शकता. मला इथे मीठ थोडंसं कमी वाटत आहे. छान मिक्स करूया परत. खूप छान असा चिवड्याला रंग आलेला आहे. मंद आचेवर या चिवड्याला 2-3 मिनिटं आपण कढईत परतून घेतलेला आहे. आता गॅस बंद करूया. खूप खमंग आणि भन्नाट चवीचा असा भाजक्या पोह्यांचा चिवडा इथे तयार झालेला आहे. माझी आजची भाजक्या पोह्यांच्या चिवड्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्सद्वारे कळवा. चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनही दाबा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील. धन्यवाद.